नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोकॉपी आलेल्या विद्यार्थ्यांना पुढे नेमकं करायचं काय हे बघणार आहे. तुमच्या रजिस्टर्ड मेलवरती फोटोकॉपी आलेली आहे किंवा तुमच्या लॉगिनमध्ये पण दिसत आहे. ती फोटोकॉपी तुम्ही बघून घ्या. तुमच्या कॉलेजमधल्या सरांसोबत डिस्कस करून मार्क्स वाढतात का हे चेक करा आणि नंतर पुढे करायचं काय त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुमचं लॉग इन करा आणि लॉग इन करायसाठी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. मागचा व्हिडिओ त्यावरती मी बनवलेलाच आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय फॉर इव्हॅल्युएशन अशी टॅब ओपन होईल तिथे आणि ते इव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. त्याची जी डेट आहे ती 15 आणि 16 जानेवारी म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवस आहे. ओके. तर अ, विद्यार्थ्यांनी इव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करायचं आहे. ओके. अशा पद्धतीने जर तुमचे मार्क्स वाढत असतील तर. अदरवाईज बघा याची पॉसिबिलिटीज काय असतात. एकतर मार्क्समध्ये नो चेंज येतो म्हणजे मार्क वाढत नाही असा अर्थ होतो. जर तुमचे मार्क वाढत असतील तर मार्क वाढतील पण. ठीक आहे. किंवा मार्क कमी पण होतील. है ना? मार्क याच्या अगोदर विद्यार्थ्यांचे मार्क कमी पण झालेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे तिन्ही पॉसिबिलिटी आहेत. त्यामुळे विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की फोटोकॉपी पाठवायची आहे की नाही. सपोज तुम्ही 2 फोटोकॉपी बोलवलेले असतील. दोन्ही पाठवायच्या की 1 पाठवायचे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. आता तुम्ही म्हणाल की सर एका फोटोकॉपीची रिइव्हॅल्युएशनसाठी फीस किती आहे? तर पर सब्जेक्टला तुमची फीस जी राहणार आहे, ही आहे ₹450 है ना? किती आहे? ₹450 पर सब्जेक्ट. मग एक सब्जेक्ट असेल तर 450, 2 असतील तर 900. ते तुमच्यावरती डिपेंड आहे. किती टाकायचे ते तुम्ही बघा. है ना? जर मार्क्स वाढत असतील तर टाका. अदरवाईज नाही टाकला तरी चालेल. ठीक आहे. आता रिइव्हॅल्युएशनसाठी अप्लाय कसं करायचं? ते उद्या लिंक ॲक्टिवेट होईल. लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर मी एक छोटासा व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी टाकेल. है ना? ती प्रोसेस तुम्ही फॉलो करा आणि रिइव्हॅल्युएशनसाठी अप्लाय केल्यानंतर त्याची प्रिंट जी आहे, ते काढून कॉलेजमध्ये सबमिट करा. है ना? जशी तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करताना केली होती तशी. ठीक? भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.